हॅपी चिल्ड्रन्स डे. आज चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने मी छान डोनट्स बनवायला शिकवणार आहे. सो त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. हा आहे 2.5 कप मैदा, 3/4 कप मिल्क, इथे 50 ग्रॅम्स ऑफ बटर, 1 टीस्पून सॉल्ट, एक अंड, साधारण एक 36 ग्रॅम्स ऑफ शुगर आणि 1 टेबलस्पून ऑफ यीस्ट, ड्राय ॲक्टिव्ह यीस्ट. आता हे सगळं आपण वापरून पुढची कृती बघूयात. आता हे वॉर्म मिल्क आहे, गरम मिल्क घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये आता आपण हे यीस्ट घालून घेऊया. यीस्ट आणि साखर 1 टेबलस्पूनच घातली मी, कारण की बाकीचे जे 2 टेबलस्पून आहेत ते ठेवून दिलेलं आहे. ह्याला जरा ऍक्टिव्ह व्हायला एक 10 मिनिटं लागतील. आणि किंचित थोडंसं एवढंसं मीठ. बाकीचे सगळे हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला मैद्यामध्ये घालायचे. आता हे यीस्ट आहे ते मी मिक्स करून घेते आणि त्याला 10 मिनिटं असंच ठेवते. म्हणजे हे जे मिक्सचर आहे ते फ्रॉथियर होईल. फ्रॉथी झालं की याचा अर्थ यीस्ट ऍक्टिव्ह झालंय त्याच्यातलं आणि इट्स प्रॉपरली डिझॉल्व्ड आणि रेडी टू यूज. सो व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या आणि आपण 10 मिनिटांनी पुढची कृती बघूया. आता तुम्ही बघू शकता यीस्ट कसं ऍक्टिव्हेट झालंय, फ्रॉथी झालंय हे. आता हे सगळं आपण या मैद्यामध्ये घालून घेऊया. यीस्ट फीड्स ऑन शुगर आणि ह्याच्यामध्ये पण वॉर्मथमुळे ते वाढत जातं. आता ह्याच्यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया. राहिलेली साखर घातली, मीठ घातलंय, एक अंड घालते आणि मेल्टेड बटर. आता हे सगळं आपण मळून घेऊया. नीट लागलंय ना बघा, नाहीतर आता माझं झालं तसं तुमचं होईल. लेट्स स्टार्ट. असा पूर्ण डो बनवून घेऊया. जर डो तुम्हाला थोडासा ड्राय वाटला तर त्याच्यामध्ये काही झालं तरी वॉर्म मिल्क घालायचं, पाणी घालायचं नाही, कारण आपण हे मिल्कमध्ये बनवतो आहे म्हणून. हे बघा माझा डो जर असं ड्राय झालेला आहे. सो आता आपण त्यात थोडंसं मिल्क घालून घेऊया. थोडंच घाला, एकदम घातलं तर परत मैदा घालायला लागेल, म्हणून अर्धच घातलंय मी त्याच्यामध्ये. आता परत आपण मिक्स करून घेऊयात. आता मी थोडासाच मैदा घेतलाय आणि आय एम नाउ वर्किंग द डो.
You have to fold it in and push, push, fold it in and push, push. तर ते फिलिंग तयार करून ठेवा आणि ज्या वेळेला डो रेस्ट करतोय त्यावेळेला. आता ह्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून मिल्क घालते, रूम टेम्परेचर, आणि 1 टेबलस्पून बटर. हे असं व्हायला लागतं. आणि आय स्टँड करेक्टेड. हे माझं 1.5 मिनिटातच झालं. सो तुम्ही 1.5 मिनिटच लावा, म्हणजे तुमचं पण चॉकलेट जळणार नाही, नाहीतर जळतं. आता ह्याच्यात थोडा थोडा दूध घालून घेऊयात आणि लेट्स स्टर. द मोमेंट ऑफ द ट्रुथ. हे बघा डबल साईज मध्ये झालंय. आता त्याला आपण थोडस डस्टिंग करून घेऊयात खाली मैद्याने, आणि हा मैद्यावरती शिफ्ट करूयात. हे बघा असं त्याच्यामध्ये हे जे फॉर्मेशन आहे हे ग्लुटेन फॉर्मेशन आहे. याने फ्लफी आणि हलके बनतात. हिंदी त्याला खमीर खमीर म्हणतात. ओके, आता आपण करून घेऊ. हे आता परत एकदा हलक्या हाताने करायचं, खूप जोरात जोरात करायचं नाही. आणि प्रूफिंग करायला ठेवूयात. असे आपण बाकीचे पण डोनट्स बनवून घेऊयात. याला फक्त नंतर आता झाल्यावरती खूप मळायचं नाही. मळलं तर त्याच्यातलं हवा सगळी निघून जाणार आणि मग डोनट्स फ्लॅट होतील आणि डो पण फ्लॅट होईल. ओव्हर क्राऊड करू नका, नाहीतर मग डोनट्स शिजत नाहीत. मोठी कढई असली तरी पण कढईच्या प्रमाणे त्यांना इझिली मूव्ह करता आलं पाहिजे असे डोनट्स घाला, जास्त घालू नका. आणि सारखे पलटवून घ्या, म्हणजे एकाच ठिकाणी रंग येणार नाही आणि मध्ये जे आहे त्या कडांना सुद्धा रंग येईल. असं एक एक करून आपण सगळे डोनट्स फ्राय करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये डिप करूयात आणि त्याच्यात आत फिलिंग पण करूयात चॉकलेटचं. चॉकलेट बॉम्बिलिनीज बनवूयात. आता डोनट्स वरती टॅन कलर यायला लागलाय. आता हे आपले लास्ट जे मिनी डोनट्स होते ते सुद्धा तळून झालेले आहेत. ते थंड झाले की आपण कसे ते डिप करायचे, कसं त्याचं प्रेझेंटेशन करायचं ते मी तुम्हाला दाखवेन. आता आपल्याला ह्याच्यामध्ये क्रीम आत फिल करून घ्यायचंय. त्याच्यासाठी आपण होल्स करून घेऊयात मोठ्या डोनट्सना. गरम असतानाच करा, म्हणजे आतपर्यंत पूर्ण पोचलं जातं ते क्रीम.
द मोमेंट ऑफ द ट्रूथ. आपण आता हे ड्रेसिंग आणि डिपिंग वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. हे चॉकलेट फिल्ड डोनट्स, त्याला बांबुलोनीज असं पण म्हणतात, चॉकलेट बांबुलोनीज येथे. आणि हे छोटे आहेत ते मिनी डोनट्स आहेत जे चॉकलेट डिप्ड आहेत. आणि हे डबल ट्रबल आहेत. याच्यामध्ये ह्या 2 डोनट्समध्ये आत बांबुलोनी सारखं मी भरलेलं आहे क्रीम आणि वरनं चॉकलेट डिप पण केलेलं आहे. आणि हा आपला फायनल प्रॉडक्ट आहे. आय होप तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हीही बनवा हे घरी आणि खा आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा खायला घाला. इस्पेशली ज्या आज्या आहेत, आया आहेत, त्यांनी आपल्या लेकांसाठी, मुलींसाठी, नातवंडांसाठी बनवा. आणि सगळ्यांना हॅपी चिल्ड्रन्स डे. थँक्यू.